सांगलीत पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्स बसला भीषण आग. अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. सांगली शहरातील तरुण भारत स्टेडियम समोरील वैरण अड्डा परिसरात उभी असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसला सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सांगली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळे ही आग अवघ्या 1 तासात नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे परिसरातील इतर वाहने व मालमत्तेचे मोठे नुकसान टळले. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे 6:18 वाजण्याच्या सुमारास MB लिंक कंपनीची MH09 GJ 6997 क्रमांकाची ट्रॅव्हल्स बस अचानक पेट घेतल्याची माहिती अग्निशमन केंद्राला मिळाली. मुख्य अग्निशमन अधिकारी कासाप्पा माने यांच्या मार्गदर्शनाखाली MH10 DT 2467 आणि MH10 DT 2468 या 2 अग्निशमन वाहनांसह पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा करून सुमारे 1 तासाच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझवली. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.